घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे जानकी आणि लता ह्या दोघीजणी बोलत बसलेल्या असतात. लता ही जानकीला म्हणत असते, जानकी खरंच तुझ्यासारखी मुलगी माझी मुलगी आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हा खरंच खूप आनंद झाला. मी खूप भाग्यवान आहे, पण माझ्यासारखी बाई तुझी आई आहे म्हणून मला खूप वाईट वाटलं. मी खूप अभाग्य आहे की मी आई आहे तुझी. त्याबरोबर लगेचच आता पुढे लता सांगत असते, जानकी बाळा मला माफ कर. सासर कितीही चांगलं असलं तरी शेवटी ते सासरच असतं. तिथे एखादा पडलेला शब्द ऐकून घ्यावाच लागतो. कधीतरी कोणीतरी तुला वाईट बोललं असेल, कोणीतरी तुला हिणावलं असेल, पण तुला ते ऐकून घ्यावं लागलं असेल. त्याबरोबर जानकीला आठवतं, आजी तिला नेहमी म्हणायच्या, ही काय अनाथ आहे, अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली आहे, अनाथ आश्रमात वाढली आहे. त्याबरोबर जानकीला ते आठवतं. तर पुढे आई म्हणत असते, जानकी बाळा मला माफ कर. मी तुला कधी माहेरच ठेवलं नाही, त्यामुळे तुला ऐकून घ्यावंच लागलं असेल सर्वांचं सर्व. त्याबरोबर आता जानकी आईचा हात पकडून रडत असते. तिची आई म्हणत असते, मला माफ कर. आज मी माझ्या प्रत्येक चुकीची माफी मागायसाठीच तुझ्याकडे आली आहे. त्याबरोबर जानकी म्हणत असते, आई हवी होतीस ग तू मला प्रत्येक क्षणी. का सोडून गेलीस मला? गेलीस तर परत का नाही आलीस घ्यायला? तुला का वाटलं नाही की आपली लेक आपल्याशिवाय कशी राहील, कशी लहानाची मोठी होईल? अगं मला प्रत्येक माझ्या आयुष्यातल्या टप्प्यावर तुझी गरज होती. मी वयात येत असताना, माझ्या कन्यादानात, त्यानंतर ओवीला जन्म देताना प्रत्येक वेळेस तुझी गरज होती ग. त्याबरोबर लता माफी मागत असते जानकीची. तर जानकी ही तिला म्हणत असते, कधी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपता नाही आलं, कधी तुझ्या हातून खाऊन घेता नाही आलं, कधी भीती वाटली तर घट्ट मिठी मारायला तू नव्हतीस. आणि मग आता जानकीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. ती खूप जास्त भावूक झालेली असते. त्याबरोबर लताबाईसुद्धा खूप भावूक झालेली असते. लता जानकीला म्हणते, वेळ गेलेली नाही आहे अजून पोरी, वेळ नाही गेलेली. माझ्याकडे ना प्रसादाचा शिरा आहे. आणि मग ती प्रसादाचा शिरा घेऊन येते आणि म्हणत असते, जेव्हा मी तुला निरोप दिला होता ना शेवटचा, तेव्हासुद्धा मी तुझ्यासाठी शिरा बनवला होता आणि तुला शेवटचा शिरा चारूनच मी निरोप दिला होता तो. आणि आज बघ, आज श्रावण सोमवार आहे आणि माझ्याकडे प्रसादाचा शिरा आहे. त्यावर जानकी म्हणते, आई हा फक्त शिरा नाही तर हा आपल्यासाठी असलेला देवाचा संकेत आहे. त्यानंतर आता लता स्वतःच्या हाताने जानकीला तो शिरा भरवते. जानकी तो शिरा खाते आणि मग लताला म्हणत असते, आई इतके दिवस आपण एकाच घरात होतो, पण मला साधं तुझ्याकडून काही लाडसुद्धा करून घेता आला नाही. पण मला एक गोष्ट कळत नाही, जर तुला माहीत होतं हे सगळं तर तू मला आधीच का नाही सांगितलंस? त्यावर लगेचच लता म्हणत असते, अगं मलासुद्धा आधी माहीत नव्हतंच, आधी काहीच माहीत नव्हतं. मग ओवीने काढलेलं चित्र पाहिलं मी, त्याच्यामध्ये तिने तुझं आणि तुझ्या आईचं चित्र काढलं होतं. मी तिला विचारलं की ओवी हे चित्र तू कुठे पाहून काढलं आहेस, चित्रपटात किंवा कुठे बघितलं आहेस का? त्यावर ओवीने सांगितलं की नाही, हा माझ्या आईचा तिच्या आईबरोबरचा फोटो आहे. हो, पण तो फोटो अर्धवट होता म्हणून मी पूर्ण काढला. मग मला तेव्हा खरं कळलं आणि त्यात तिने मला सांगितलं की तू मधुभाऊंच्या आश्रमात मोठी झाली आहेस. मग लगेचच आता इथे ती म्हणायला लागते की त्यानंतर मी तुला सांगायला येणार होते, पण आपल्या घरात मंगळागौरीचा कार्यक्रम होता. विचार केला कार्यक्रम झाला की तुला सांगेन, कारण त्यात तू व्यस्त होतीस. पण त्यात ते झुंबर पडलं आणि तू आणखीन दूर गेलीस माझ्यापासून. त्यानंतर खाली सौमित्र आला आणि त्याने सगळं काही खरं सांगून टाकलं. बाकी पुढचं सगळं घडलेलं तर तुला माहीतच आहे. ऐश्वर्याच्या माणसांनी मला पकडून नेलं. त्यावर जानकी म्हणते, काय? त्यावर ती सांगायला लागते, हो, पोलीस म्हणून जे लोक आले होते ती ऐश्वर्याची माणसं होती. त्यानंतर आता पुढे लगेचच जानकी लताला म्हणायला लागते, आई तू माझ्याबरोबर आत्ता ताबडतोब घरी चल ना. हे बघ, घरी सगळेजण तुला बघून खूप खुश होतील. त्यावर लता सांगते, नाही बाळा नाही, ऐक माझं, आता मी तुझ्याबरोबर पुन्हा तिकडे नाही येऊ शकत. आधीच माझ्याबद्दल सगळ्यांचं दुमत झालं आहे. आता मी पुन्हा तिथे नाही येऊ शकत. मी तिथे सगळ्यांची फसवणूक केली. त्याबरोबर जानकी म्हणत असते, आई हे बघ, ज्यावेळेस ऋषिकेशना कळेल ना की तू माझी आई आहेस, त्यावेळेस त्यांना खूप आनंद होईल, त्यांना बरं वाटेल, सगळे तुला माफ करतील आणि स्वीकारतील सुद्धा. फक्त तू माझ्याबरोबर घरी चल आई ना, प्लीज. त्याबरोबर लता तिला समजावते की नाही बाळा, मी पुन्हा तिथे नाही येऊ शकत. हे बघ,
सगळं नासून जाईल, सगळ्याची खराबी होईल जानकी. त्याबरोबर जानकी म्हणत असते, आई असं काही नाही होणार प्लीज. पण लता तिला सांगते की नाही, मी घरी येत नाही, तू आता घरी जा, जावई तुझी वाट बघत असतील. त्याबरोबर आता जानकी म्हणते, नाही आज मी तुला सोडून कुठेच जाणार नाही आहे. आणि मग ती लगेचच लताच्या मांडीवरती स्वतःचं डोकं ठेवते आणि म्हणत असते, आई तुझ्या मांडीवरती झोपल्यावर खरंच किती शांत वाटतंय ग. त्याबरोबर लता ही तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते. जानकी लताला विचारते, आई तू कधी गायली आहेस का ग अंगाई माझ्यासाठी? त्याबरोबर लता सांगत असते, हो गायली आहे, तू लहान असताना. त्यावर जानकी तिला म्हणत असते, मग आई आज गा ना गं परत. त्याबरोबर निज माझ्या नंदलाला रे, हे आता जी अंगाई आहे ती लता गात असते. आणि जानकीला आता लता तिच्या डोक्यावरून हात फिरवत असताना अगदी शांत झोप लागते. सकाळी ज्यावेळेस जानकीला जाग येते त्यावेळेस तिला लता आसपास कुठेच दिसत नाही. जानकी लताला जोरजोरात हाका मारायला लागते, आई 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 कुठे आहेस तू? आई अचानक कुठे गेलीस पुन्हा सोडून मला? आई कुठे आहेस तू? आई आई. आता तिला ती कुठेच सापडत नसते, त्यामुळे तिचा जीव अगदी वेडापिसा झालेला असतो. तर दुसरीकडे सौमित्र आणि अवंतिका हे घरी असतात. तर ऋषिकेश म्हणत असतो की अरे काल रात्रीपासून जानकीचा काहीच पत्ता नाही आहे. त्याबरोबर सौमित्रला तो विचारतो, आपण पोलीस कंप्लेंट करूया का सौमित्र? सौमित्र म्हणतो, नाही दादा, अजून 24 तास कुठे होऊन गेलेत, पोलीस तक्रार लिहूनच नाही घेणार, आपण चल पुन्हा जाऊन शोधून येऊ. त्यावर ऋषिकेश म्हणतो, अरे आता कुठे जायचं शोधायला, सगळीकडून तर आपण शोधून आलेलो आहे, काल रात्रीपासून अख्खं मुळशी गाव आपण पिंजून काढलं आहे. त्याबरोबर लगेचच नानासाहेब म्हणत असतात, अरे सौमित्र, ऋषिकेश, मला काय वाटतं, तुम्ही एक काम करा, जानकीची कोणती मैत्रीण आहे की नाही तिला फोन करून बघा ना, किंबहुना तिच्याच घरी थांबली असेल जानकी. सारंग सांगत होता ना रात्री जानकी मैत्रिणीकडे गेली आहे म्हणून. मग त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश म्हणायला लागतो, अहो नाना, हा सारंग खोटं बोलत होता, खोटारडा आहे हा एक नंबरचा, कुठल्या मैत्रिणीकडे वगैरे गेलेली नाही आहे जानकी, मला माहिती आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे अवंतिका म्हणायला लागते, हे अशी बायको असेल की हे असं तर होणारच ना. त्याबरोबर हे ऐकून ऐश्वर्या लगेचच म्हणते, मला काही बोलायचं नाही आहे अवंतिका, उगाच उगाच तोंड बंद ठेवायचं. त्यावर ऋषिकेश तिला म्हणतो, ऐश्वर्या गप्प बस. तर ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश दादा, तुम्ही काय मला सांगता, तुमची बायको कुठे जाते काय करते हे तुम्हाला सांगून जात नाही का, तुम्हाला कळत नाही का? त्याबरोबर लगेचच आता इकडे सुमित्रा म्हणायला लागते, जानकी असं न सांगता कुठेच जात नाही, आता कुठे शोधायचं या मुलीला? इतकेच जानकी घरी आलेली असते. आणि जानकी आता आई कुठे आहेस तू? आई तू घरी आली आहेस का? ऋषिकेश आई कुठे? खोलीत आहे का तिच्या? अशा हाका मारत आता ती लता कारखानीच्या खोलीपर्यंत जाते. खोलीत कोणीच नसतं. ऋषिकेश आता जानकीच्या मागोमाग लताच्या खोलीत जातो आणि जानकीला बाहेर घेऊन यायला लागतो. आता घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो की नक्की जानकीचं हे सगळं काय सुरू आहे, जानकी कोणाला आई आई अशा हाका मारते. त्याबरोबर ऋषिकेश जानकीला आणून खाली बसवतो आणि म्हणत असतो, जानकी शांत हो जानकी, काय झालं? आणि तू आई आई अशा हाका कुणाला मारतेस? तुझी आई कशी येईल इथे? तुला तर तुझी आई कोण आहे, ती कशी दिसते, काही माहीतच नाही आहे, हो ना? नाही माहीत, तू ये, बस इथे शांत हो. त्याबरोबर आता सौमित्र आणि अवंतिका लगेचच जानकीला विचारतात, वहिनी तुला काही पाणी वगैरे हवं आहे का, पाणी आणू का तुझ्यासाठी? त्याबरोबर जानकी उठते आणि म्हणते, नाही नको आहे मला पाणी, खरंच नको आहे मला पाणी वगैरे काही. आणि मग ऋषिकेश याला ती सांगायला लागते, ऋषिकेश अहो खरंच मला माझी आई सापडली आई. त्याबरोबर ऋषिकेश तिला म्हणतो, हो जानकी, तू एक काम कर, तू इथे बस, शांत हो, बस. त्याबरोबर लगेचच आता जानकी ही तिथे खाली बसते. आता ऋषिकेश हा जानकीला अगदी प्रेमाने आणि शांतपणे समजावतो आणि विचारत असतो, जानकी का तुझी आई कशी येईल, तुझी आई कोण आहे, कशी दिसते, तुला काहीच माहीत नाही आहे, हो ना? त्याबरोबर जानकी उठून उभी राहते आणि म्हणते, मला माहिती आहे ऋषिकेश, माझी आई कशी दिसते, माझी आई कोण आहे मला माहिती आहे, तिचा चेहरा पाहिला मी, इतके वर्ष मी माझ्या आईला शोधत होते, आज जाऊन मला माझी आई सापडली आहे ऋषिकेश. त्याबरोबर आता ऋषिकेशला ती सांगत असते, लताबाई आई आहे माझी. त्याबरोबर हे ऐकून लगेचच आता अवंतिका म्हणते, काय आपल्या घरात लता कारखानीस होती ती तुमची आई आहे वहिनी? त्यावर जानकी सांगते, हो ती माझी आई आहे. त्याबरोबर पुढे आता जानकी सांगायला लागते की कालच मला मंदिरात सापडली ती. त्याबरोबर ओळख कशी पटली असा प्रश्न तिला विचारल्यावर ती सांगत असते की
ओळख पटण्यासाठी माझ्याकडे ऋषिकेश जो अर्धा फोटो होता, जो मी जपून ठेवला होता, त्यातला अर्धा फोटो आईकडे होता. ती तो फोटो घेऊन मला शोधत होती असं म्हणते. त्याबरोबर हे ऐकून आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर आता दुसरीकडे ऐश्वर्या म्हणत असते, किती खोटं बोलशील गं जानकी, किती? बाप रे, म्हणजे बघितलंत का आई, मला वाटतं ना हिनेच ऋषिकेश दादांची आई म्हणून त्या बाईला मुंबईवरून इथं आणलं होतं आणि आता तिचा प्लॅन सगळ्यांना कळला ना. आता तिला घराबाहेर काढलं आपण, म्हणून मग आता ही पुन्हा त्या बाईला घरात घेऊन येण्यासाठी काहीतरी हे खोटं नाटक करते. जानकी, अगं अजून किती खोटं वागणार आहेस तू, तुला काही वाटत नाही का एवढं खोटं बोलताना, असं सगळं ऐश्वर्या बोलायला लागते. त्याबरोबर जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या गप्प बस आणि तोंड आवर. माझ्या आईबद्दल एकही वाईट शब्द बोलशील ना तर तो मला सहन होणार नाही या. मी ऐकूनच घेणार नाही मुळात आता तुझ्याकडून. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांग, माझी आई कुठं आहे? माझी आई रात्री माझ्याबरोबर होती. सांग ऐश्वर्या, माझी आई कुठे आहे? तूच तिचं काहीतरी केलं आहेस, ऐश्वर्या बोल. त्यावर ऐश्वर्या म्हणायला लागते, मी कशाला काही करू, मला काय माहिती तुझी आई कुठे आहे? ती कोण कुठली बाई उगाचच्या उगाच स्वतः तिची आई म्हणून तिला स्वतःला तुझी आई म्हणून घेते असते. त्याबरोबर जानकी म्हणत असते, मी काही नाही बोलत ऐश्वर्या, तू खरं बोल, कुठे आहे माझी आई? मला माहिती आहे हे सगळं तूच केलंस, या सगळ्यात तुझा हात आहे ऐश्वर्या, बोल. त्याबरोबर ऋषिकेश हा जानकीला म्हणायला लागतो, जानकी शांत हो, हे बघ शांत हो आणि मला सगळं व्यवस्थित सांग बरं. तुझी आई आहे ती, हे तुला कसं कळलं, काय झालं, सगळं व्यवस्थित सांग ना. मग जानकी सांगायला सुरुवात करते, मी खरं तर पत्र बघितलं ज्यात लताबाईंनी मला भेटायला बोलवलं होतं. माझ्या आईबद्दल त्यांना माहिती आहे असं त्यात त्यांनी लिहिलं होतं. मी त्यांना तिथे भेटायला गेल्यावर मी त्यांच्यासमोर हातापाया पडले. मला माझ्या आईबद्दल सांगा अशी विनवणी केली. मग त्यांनी मला खरं सांगितलं की मीच तुझी आई आहे. मला आधी खरं वाटत नव्हतं. मग त्यांनी मला सांगितलं त्या दिवशी काय घडलं होतं ते. मग जानकी सांगायला सुरुवात करते, मी नाटकात करिअरची सुरुवात करण्यासाठी काम करायला सुरुवात केली. तिथेच मला एक माणूस म्हणजे तुझा बाप भेटला. तिथे त्याने माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं. माझ्या पदरात तुझ्यासारखं गोंडस बाळ टाकलं आणि निघून गेला. आई तर मी झाले होते, पण आई पण मला आलंच नव्हतं. तुझं अस्तित्व मला मान्य नव्हतं. म्हणून मग मीच तुला मधुभाऊंच्या आश्रमात नेऊन सोडलं. त्यावेळेस तू लहान होतीस, खूप लहान होतीस. तुला नुकतेच दुधाचे दात येत होते. तेव्हाच मी तुला स्वतःपासून दूर केलं. खरं तर मला ह्या गोष्टीचं खूप दुःख झालं होतं, पण खरंच त्यावेळेस मला कळत नव्हतं मी काय करावं. त्यानंतर मी तुला खूपदा भेटायला सुद्धा आले. एकदा भेटायला आले होते तेव्हा तुझ्यासाठी येताना मी तुझ्या मापाचा स्वेटर शिवून घेऊन आले होते. पण तेव्हा तू तुझ्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यात इतकी व्यस्त झाली होतीस की तुला थंडी वाजते हे सुद्धा तुझ्या लक्षात आलं नाही. तुझ्या एका मैत्रिणीने तुझ्या अंगावरती तिची फाटलेली शाल पांघरली आणि तू त्याच्यातच आनंदी होतीस. मला कळलं माझ्या मुलीला तिची माणसं, तिची माया लावणारी माणसं सापडली आणि म्हणून मी परत तिकडे पुन्हा आलेच नाही. आता हे सगळं ऐकून सगळ्यांना जानकीबद्दल खूप वाईट वाटतं. तिच्या आईबद्दलसुद्धा सगळ्यांना खूप वाईट वाटतं. त्यानंतर मग आपण पाहतो की पुढे आता जानकी म्हणत असते हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे. ऐश्वर्या म्हणत असते की हे बघ जानकी, तू उगाच काहीही बोलू नकोस आणि माझ्यावर तर खापर फोडूच नकोस. मी कोणाला काही गायब वगैरे केलेलं नाही आहे. माझा काय संबंध या सगळ्याशी? माझ्या घरातल्यांवर, माझ्या कुटुंबावर खूपच जीव आहे. बघितलंत ना आई, अहो ही जानकी उगाचच्या उगाच काहीही बोलते. कुठलेही खोटे नाटे आरोप ही माझ्यावरती करते. मी का असं करू? उलट माझ्या डॅडांनी नानांविरुद्ध जे काही केलं त्या बदल्यात मी स्वतः जाऊन साक्ष दिली पोलीस स्टेशनला. स्वतः जाऊन खरं सांगितलं. माझे डॅडा अजूनपर्यंत जेलमध्ये आहेत, तरीसुद्धा मी काही करू शकत नाही आहे. पण मग मी हे सगळं का करेन? तुम्हाला खरं वाटतं आहे का आई? मी काही नाही केलेलं. त्यावर आता पुढे म्हणत असते ती की ती लता कारखानेस एक नंबरची खोटारडी आहे आणि जानकी तिला साथ देते ही पण खोटारडी आहे. मग जानकीला खूप राग येतो. जानकी जाऊन आता ऐश्वर्याचा गळा पकडते आणि म्हणते, एक शब्द बोलू नको माझ्या आईबद्दल. सांग कुठं आहे माझी आई? सांग ऐश्वर्या, कुठं आहे माझी आई? त्याबरोबर आता लगेचच सगळेजण मध्ये पडतात आणि ऐश्वर्याला जानकीपासून सोडवतात. त्यानंतर आता लगेचच मध्ये सुमित्रा येते आणि म्हणत असते, बास पुरेकर जानकी, अगं काय चाललंय तुझं? हे बघा, तू सगळं बोललीस ते मी आत्तापर्यंत ऐकून घेतलं.
पण याचा अर्थ असा होत नाही की तू ऐश्वर्यावरती काय हवे ते आरोप करशील आणि ते मी ऐकून घेईन. नाही या, अजिबात तू ऐश्वर्यावर आरोप केलेले मला चालणार नाही. आणि तुझं म्हणणं आहे ना की ती लता कारखानीच तुझी आई आहे म्हणून, मग पुरावा काय आहे तुझ्याकडे? तू मला पुरावा दिल्याशिवाय मी तुझ्यावर विश्वास ठेवणारच नाही आहे, कळलं ना? आणि महत्त्वाचं फोटो आहे तुझ्याकडे म्हणत होतीस, दाखव ना तो फोटो मला बघू. त्याबरोबर आता मात्र जानकीकडे कुठलाही पुरावा किंवा कुठलाही फोटो नसतो. जानकी म्हणत असते, आई फोटो नाही आहे हो आता माझ्याकडे. त्याबरोबर लगेचच आता सारंग म्हणायला लागतो, बघितलं साई, फोटोसुद्धा नाही आहे वहिनीकडे असं तिचं म्हणणं आहे. मग ती कसं काय म्हणू शकते की ऐश्वर्याने हे सगळं घडवून आणले? अगं ही जानकी वहिनी खोटं बोलते, एक नंबर खोटारडी आहे ही. त्याबरोबर आता मात्र जानकी ही चक्कर येऊन खाली पडते. त्याबरोबर सौमित्र, अवंतिका, ऋषिकेश सगळेच जण जानकीजवळ बसतात आणि जानकीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. पण जानकी आता बेशुद्ध झालेली असते. ते म्हणजे काल ऐश्वर्याने शिऱ्यात जे औषध टाकलेलं होतं ते खाल्ल्यामुळे. पण आता हे ऐश्वर्याला एकटीलाच माहीत आहे, त्यामुळे तिला फक्त एकटीलाच हसू येत असतं. बाकी सगळ्यांना जानकीची काळजी वाटत असते. त्यानंतर आता इथे लगेचच सारंग आणि ऐश्वर्या हे सुमित्राचे कान भरायला सुरुवात करतात. आई, तुम्हाला खरं सांगू का, मला काय वाटतं, अहो त्या लताबाईला जानकीनेच आपल्या घरात आणलं होतं. तिला आपल्या घरातली सगळी सत्ता तिच्या ताब्यात हवी होती ना, म्हणून. आणि आता तिचं भिंग फुटलं, ऋषिकेश दादांची ती आई नाही आहे हे खरं कळलं, म्हणूनच ती आता खोटं बोलते की ती तिची आई आहे म्हणून. त्याबरोबर पुढे आता सुमित्रा म्हणते, हो मलासुद्धा तुमचं म्हणणं पटतं आहे. त्याबरोबर पुढे ती असंही म्हणते, पण मग ते खोटारडे पोलीस, त्यांचं काय, ते कुठून आले असतील मध्येच? त्याबरोबर सारंग म्हणतो, अगं आई असं काय करतेस? मगाशी दादाने आपल्याला हेही सांगितलं की पोलीस म्हणाले कदाचित ते लताबाईचीच माणसं असतील, तिला तिथून बाहेर पाडण्यासाठी त्यांनी हा सगळा ट्रॅप रचला असेल वगैरे. असाही विचार करून बघ ना. आणि तुला खरं सांगू का, आपली जानकी वहिनी ना खूप सरळ साधी आहे. ती कोणावरही अगदी सहज विश्वास ठेवते, म्हणून कोणीही तिला फसवू शकतं गं. तुला काय वाटतं? तुला मी खोटं बोलतोय असं वाटतंय का? त्याबरोबर आता मात्र सुमित्रा म्हणत असते, नाही रे, मला तुझ्यावरतीच विश्वास पटतोय. ती लताबाई खोटारडी असेल. त्याबरोबर सारंग आणि ऐश्वर्या मागच्या मागे एकमेकाला टाळ्या मारतात. सुमित्राला आपलं मत पटलं याचा त्यांना आनंद झालेला असतो. त्यानंतर आता पोलीस घरी आलेले असतात. आता पोलीस जानकीला विचारतात, तुम्ही तलावाकाठी एका बाईला भेटायला गेला होतात का? त्यावर जानकी सांगते की हो, मी शंकराचं मंदिर आहे तिथे जे तलाव आहे तिथे एका बाईला भेटायला गेले होते आणि तिथेच मला कळलं की ती माझीच आई आहे. त्याबरोबर पोलीस म्हणतात, काय, तुमची आई? म्हणजे तुम्ही स्वतःच्याच आईला पाण्यात बुडवून मारलंत? त्याबरोबर हे ऐकून जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तर ऋषिकेश इन्स्पेक्टरना विचारतो, काय म्हणता हे? त्याबरोबर इन्स्पेक्टर सांगायला लागतात, बरोबर बोलतोय आम्ही रणदिवे साहेब. अहो तुमच्या बायकोने लता कारखानीस नावाच्या एका बाईला पाण्यात बुडवून मारलं आहे. त्याबरोबर आता लगेचच पोलीस त्या ठिकाणी येतात आणि तुम्हाला आम्हाला अटक करावं लागेल असं म्हणून जानकीला अटक करून घेऊन जातात. आता ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, जानकी तू घाबरू नको, काळजी करू नको. पोलिसांकडे जरी साक्षीदार असला तरी मी तुझा साथीदार आहे. मी तुला काहीच होऊ देणार नाही. या सगळ्यातून मी तुला बाहेर काढेन. पोलिसांची गाडी जशी पोलीस स्टेशनच्या दिशेने चाललेली असते त्याच्याच बरोबर ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघंसुद्धा बाईकवरती चाललेले असतात. त्याबरोबर आता जानकी मात्र प्रचंड घाबरलेली असते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.